दया काका बरे आहेत ना कामत काका? नशीब तुम्ही अगदी वेळेवर दिलं इंजेक्शन. थोडा जरी उशीर झाला असता ना प्रॉब्लेम झाला असता. कामत काका त्यांना पॅनिक अटॅक्स येत आहेत. ते कधी थांबतील काहीच सांगता येईल? वेल इट ऑल डिपेंड्स ऑन युअर इम्युन सिस्टीम. तुमची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर बॉडी कॅन मॅनेज. ओके. हा पण आता दयाचं वय पाहता आणि त्याची इम्युन सिस्टीम फार वीक झाली आहे. त्यामुळे इंजेक्शन काय गोळ्यांचा डोस सुद्धा स्किप करू नका. एवढीशी चूक खूप महागात पडेल. ओके. मी स्वतः काळजी घेईन दया काकांची. हे कुणामुळे होतंय आणि का होतंय हे आपल्या सगळ्यांनाच कळलंय. त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलत नाही. कारण काय होतं, बोलणाऱ्याचं तोंड दिसतं पण करणाऱ्यांचे गुण कोणाच्याही लक्षात येत नाहीत. जी तब्येत आता स्टेबल आहे. इंजेक्शनमुळे फक्त झोप आली आहे. सकाळपर्यंत होईल ठणठणीत. ओके. पण प्लीज काळजी घे. यू शुड बी व्हेरी मच केअरफुल अबाउट इट. ओके. हो हो कामत काका मी काळजी घेईन. एक्सक्यूज मी. या शुअर. हॅलो. पद्मिनी काकू मी सुद्धा आले. एक मिनिट. एक मिनिट. काय म्हणाले डॉक्टर कामत? ऐकलंस ना? केदार तारिणीची एक चूक किती महागात पडली असती. अगं माझ्या नवऱ्याच्या जीवावर बेतलं असतं. तरी मी तुला सांगत असते त्या दोघांवर विश्वास ठेवू नकोस. खूप विश्वास आहे ना तुझा त्यांच्यावर. विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीये ते दोघं. कितीतरी वेळा सांगून झालं पण तू ऐकतेस का माझं? नशीब युवराजने वेळेवर येऊन इंजेक्शन दिलं नाही तर काय घडलं असतं याची कल्पना आहे का तुला? अहो पण तुम्ही असं का बोलताय? हे बघ, मी नुसतं बोलले तर ऐकता येत नाहीये तुला ते नीट. आणि असा अनर्थ घडलाच असता तर कोणाला जबाबदार धरणार होतो आपण? त्या केदार तारिणीला की त्या दोघांवर विश्वास ठेवून त्यांना या घरात आणणाऱ्या कौशिकी खांडेकरला? नाही हे बघा, डिस्चार्ज मिळाला असला ना तरी पण काळजी घ्या. इग्नोर करू नका. हो आणि काही असलं मला कळवायचं. ओके बाय. भाऊजींची तब्येत बरी आहे ना? हां बरी. तुम्ही दमला असाल, तुम्हाला काही कॉफी वगैरे आणू? थँक्यू. युवराज, आय एम रिअली हॅपी की तू द्यायला इंजेक्शन दिलंस. तेही अगदी वेळेत. अशीच काळजी आहे त्याची. बी अ रिस्पॉन्सिबल सन. फक्त एक रिक्वेस्ट होती, जरा वागण्यावर ना थोडासा कंट्रोल ठेवा. हे तुझ्या अशा वागण्यामुळे त्याला खूप मानसिक धक्के सहन करायला लागतात आणि हे असे धक्के या वयात त्याच्या तब्येतीकरता योग्य नाहीयेच. मग वागण्यावर थोडा संयम ठेव. हा बेटा. चष्म्याचा नंबर चेंज करावा लागेल. काहीतरी मिस्टेक झाली. एवढं जवळजवळ दिसत नाही आहे. युवराज, तुम्हाला हे धडे शिकवायचे आहेत केदारला, मला नाही. ओके, त्याला सांगायचं का? या आला करा, कॅसेट सुरू करा. सांगा याला काय झालं. तुम्ही आता इथे सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. काही एवढा काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये. माझा बाप आहे ना, तो फक्त जाता जाता राहिलाय आता. अरे नाटकं बंद कर तुझी. तुला माहित नाही काय झालंय ते? काय करतोयस? एक मिनिट, कोणी मध्ये येणार नाही आता. एक मिनिट थांबा. माझ्या बाबांची कंडिशन क्रिटिकल होती, माहिती ना तुला. मग सोडून का गेलेलास? जबाबदारी होती ना तुझ्यावर. युवराज भाऊजी सोडा त्याला. नक्की काय प्रॉब्लेम झालाय ते तरी सांगा. तुम्ही आहात प्रॉब्लेम. तुम्ही या घरात आलात ना तेव्हापासून घराची वाट लावली आहे. अरे तुम्हाला नव्हता झेपत का घेतली तुम्ही जबाबदारी? कशासाठी घेतली बोल ना. तुम्हाला काय हवं? कौतुक हवंय? टाळ्या वाजू आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी आता. काय बोल. युवराज, वेडेपणा करू नकोस. बोल. काय जबाबदारी का घेतली? सांग. मग काय? काय बोलून आलास? सोड युवराज. अगं तू युवराजला काय थांब सांगतेस? यांचं काय करायचं ते बघ. माझा युवराज वडिलांच्या काळजीपोटी काहीतरी पोट तिरकेने बोलतो. यांचं काहीतरी कर तू. मी तुला कॉल बॅक करते. हो ओके. तुझ्याशी बोलतेय मी कौशिकी. काही आता मला नाही सहन होत आहे. हे बघ, याला नव्हती काळजी घ्यायची, नव्हतं थांबायचं तर मला सांगायचं ना. मी थांबलो असतो माझ्या बाबांकडे, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. युवराज भाऊजी एक गोष्ट विसरू नका. जे काही घडलंय ना त्याला जबाबदार तुम्ही आहात. तुमच्यामुळे त्यांची ही अवस्था आहे आज. तारिणी,
जर आज युवराज वेळेत पोहोचला नसता तर दया काकांची काय अवस्था झाली असती याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही आहात. स्वतःच्या चुका लपवण्यासाठी त्याच्या चुका दाखवू नकोस. तुम्ही दोघांनी ही जबाबदारी घेतली होती ना दया काकांची. तूच म्हणाली होतीस ना मी दया काकांची काळजी घेईन म्हणून. कुठे गेला होता तुम्ही? नाही, आज मला जाणूनच घ्यायचंय असं कुठलं काम होतं तुम्हा दोघांचंही? केदार, बाबांच्या तब्येतीपेक्षा महत्वाचं असं कुठलं काम होतं ज्यात तुम्ही दोघंही बिझी होतात? आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुम्हा दोघांची बाजू घेत आली, मी तुमचं कौतुक करत आली, पण आज नाही. तुम्ही आज जे बेजबाबदारपणे वागलात ना त्याच्यामुळे दया काकांच्या जीवावर बेतलं असतं. कळतंय का तुम्हाला? कुठे होतात? अरे सांगा ना, कुठे गेला होतात? फिरायला? फिरायलाच गेले असणार मम्मा. बरोबर बोलताय तुम्ही. दिवसभर फिरून पोट नाही भरलं तर रात्रीही फिरायला गेले. प्रेम उतू चाललंय ना एकमेकांवरचं. कुठे गेला होतात? अशा वेळी भाऊजींना तुम्ही सोडून गेलात ना, हे खरंच चुकलंय तुमचं. केदार तारिणी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. एवढं सगळं लाईटली घेतो तू? कौशिकीचा बाबा माझा मित्र जेव्हा गेला ना तेव्हा मनाला फार चुटपुट लागली होती. आता दयाच्या बाबतीत मी कुठलीही रिस्क घेऊ देणार नाही कोणालाही. कुठे गेला होतात? कुठे गेला होतात? अनाथ आश्रमात गेला होतास? फोन लाव. अनाथ आश्रमात गेला होतात ना तुम्ही दोघंही? फोन लावा, मला बघायचंय काय महत्वाचं काम होतं अनाथ आश्रमात. फोन लाव. स्पीकरवर टाक.